नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. तुम्ही फक्त 10वी पास असाल आणि तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. इथे कोणतेही अनुभवाची गरज नाही आहे. मेन म्हणजे ते फ्रेशर उमेदवार सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. आपण संपूर्ण माहिती आपण बघून घेऊयात. जसं की कॅटेगरी कोणती आहे, वयोमर्यादा काय आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत कोणती आहे, त्यानंतर इथे वेतन किती भेटणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, परमनंट जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, सरकारी जॉब्स असू द्या, असे दररोजचे वेगवेगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची सविस्तर माहिती बघून घेऊया. सो इथे स्टाफ सिलेक्शन यांच्याकडून आपल्याला अपडेट आलेली आहे. PDF सुद्धा आहे आपल्याकडे. 81 पेजेसची PDF आहे. आपण ते सविस्तरपणे 5 मिनिटात बघून घेऊया. सो 27/6/2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांच्या ऑफिशियल पेजवरती सुद्धा तुम्हाला इथे बघू शकता. बरीचशी माहिती आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. सो इथे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांची जी PDF आहे ते बघून घेऊयात. इथे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार यांच्यासाठी जागा निघालेली आहेत. 27/6/2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि इथे पूर्ण माहिती सांगितलेली आहे की लास्ट डेट काय आहे, फॉर्मचे पैसे कधीपर्यंत भरू शकता, त्यानंतर तुम्ही करेक्शन किती दिवसापर्यंत करू शकता, त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कधी आहे, हे पूर्ण माहिती ते दिलेली आहे. सो ते 31 तारीख लास्ट डेट आहे, 31 जुलै 2024. त्यानंतर लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट 1 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. आणि इथे करेक्शन तुम्ही 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट म्हणजे एक दिवसात तुम्ही करू शकता. आणि कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, हे सुद्धा सांगितलेले आहे. काही जर डिफिकल्टी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते टोल फ्री नंबरवरती, हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता. त्यानंतर इथे जे जागा निघालेल्या आहेत मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदारसाठी आहेत. आता कोणते कोणते आहे ते 1 बाय 1 आपण बघून घेऊया. वॅकन्सीज दिलेल्या आहेत बघा. एकूण इथे 4887 आणि हवालदार इन CBIC आणि CBNला 3439 वॅकन्सीज सांगितलेले आहेत. आता हे ऑल ओव्हर इंडियामधून आहे. महाराष्ट्रासाठी वेगळे आहेत, हे सुद्धा आपण बघून घेऊयात. महाराष्ट्रासाठी 336 जागा आहेत. एकूण इथे 8326 जागा असणार आहे. आता इथे मल्टीटास्किंग आहे, त्यांच्यासाठी आता काय आहे ते बघून घ्या. जे पहिलं पद आहे ते सांगितलेलं आहे की मल्टीटास्किंग. नॅशनॅलिटी तुमची कोणती पाहिजे आहे, तर इथं सांगितलेले आहे की इंडियाची नॅशनॅलिटी पाहिजे आहे, सब्जेक्ट ऑफ नेपाळ आणि भूतान पाहिजे आहे. त्यानंतर एज लिमिट इथे तुम्ही बघू शकता की एज लिमिट काय आहे, हे सुद्धा बघू शकता की 18 पासून म्हणजे तुमचं कमीत कमी वय 18 ते 25 वर्ष पाहिजे आहे. त्यानंतर 18 to 27 इयर्स आहे फॉर हवालदार इन CBIC आणि CBN डिपार्टमेंट. आणि रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे की SC ST कॅन्डिडेट्स 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD अनरिझर्वसाठी 10 वर्ष असे इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही अर्ज भरून तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, एक्सप्लेनेशन पूर्ण माहिती दिलेली आहे. आपण स्क्रोल करत आहोत PDF. आता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा सांगितलेलं आहे की कमीत कमी तुम्ही 10वी पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास इथे झालेलं पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते चेक करायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला पूर्णपणे माहिती भरायची आहे. आता तिथे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत, ते चेक करायचं आहे की फॉर्म भरताना की काय आहे. त्यानंतर तिथे फोटोज तुम्हाला अटॅच करायचे आहेत, ते सुद्धा माहिती ते दिलेली आहेत. ॲप्लिकेशन फी 100 रुपये फीज असणार आहे. आणि वुमन कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द SC ST PWBD यांना कोणतीही फीज नसणार आहे, सांगितलेलं आहे. एक सर्व्हिसमॅनला फी ॲप्लिकेबल 100 रुपये असणार आहे. त्यानंतर इथे इनकम्प्लीट फॉर्म असेल तर तो रिजेक्ट होईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. खूप चांगली संधी आहे इथे ॲज ए शिपाई, MTS व हवालदार आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की 31 जुलै 2024 पर्यंत लास्ट डेट आहे. महाराष्ट्र, पुणे व मुंबईसाठी ते नोकरीचे ठिकाण असणार आहे. ऑल ओव्हर इंडियामधून इथे भरती निघालेली आहे. तुम्ही फक्त 10वी पास असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. 18 ते 25 व 27 वर्ष पोस्ट वाईज इथे तुम्हाला एजचं क्रायटेरिया सांगितलेलं आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. आता ऑल ओव्हर इंडियामधून आहे म्हटलं तर ऑल ओव्हर इंडियामधून दिलेलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता. आता महाराष्ट्रामधून कुठून आहे ते सुद्धा दिलेलं आहे तिथे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधून आहे, तसं महाराष्ट्रामधून आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. तर नक्कीच इथे चेक करायचं. आता महाराष्ट्रामधून इथे सांगितलेले आहेत बघा, अमरावती आहे, त्यानंतर औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, जळगाव आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे, नांदेड आणि नाशिक सुद्धा आहे. इथे तुम्ही हे एक्झाम सेंटर असू शकणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. कमीत कमी सॅलरी 18,000 पासून तुम्हाला सॅलरी सुरुवात असणार आहे.
इथे चेक करायचं आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन कोणती दिलेली आहे बघा. ऑनलाईन इथे तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे. पोस्ट ऑफ हवालदार आहे. द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ CBA फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, म्हणजे तुमचं फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे. फॉर MTS पोस्ट आहे त्याला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे आणि हवालदारसाठी फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे. कॉम्प्युटर एक्झामिनेशन हिंदी, इंग्लिश आणि बाकीचे 13 लँग्वेजेसमध्ये होऊ शकणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. इथे सिलेबस सुद्धा दिलेला आहे, 16 नंबर पानावर दिलेले आहेत बघा. सिलेबस चेक करायचा आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनला. सेशन 1 आणि सेशन 2 आहे, ज्यामध्ये फर्स्ट सेशनमध्ये न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 20 आणि मॅक्झिमम मार्क्स 60 असं आणि 45 मिनिट्सचा टाईम असणार आहे. 6 मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर स्क्रिप्ट्स अँड पर पॅरा सांगितलेलं आहे. जनरल अवेअरनेस असणार आहे, इंग्लिश लँग्वेज आणि कंपन्सेशन असणार आहे. त्याच्यानंतर इथे बरीचशी जी सिलेबस आहे, पूर्ण अभ्यासक्रम काय असणार आहे ते पूर्ण दिलेलं आहे, तुम्ही त्याच्यानुसार तयारी करू शकता. आता PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये काय काय असणार आहे, वॉकिंग असणार आहे, मेल आणि फिमेलसाठी काय असणार आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. खूप चांगली संधी आहे, तुम्ही नक्कीच फॉर्म भरायचा आहे. 10वी पासवर जॉब आहे, केंद्र सरकारी जॉब आहे. वयोमर्यादा सुद्धा खूप 18 पासून ते 27 वर्षापर्यंत आहे. नक्कीच इथे फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.